नमस्कार. भक्तिप्रिया या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. उद्या मार्गशीर्ष महिन्यातील संकष्ट चतुर्थी ही शनिवारी आलेली आहे. तर हनुमान आणि गणेशजींची कथा आपण आज ऐकूया. पार्वतीजींनी गणेशजींना विचारले की अघन म्हणजेच मार्गशीर्ष कृष्ण चतुर्थीला संकट म्हणतात, त्या दिवशी कोणत्या पद्धतीने गणेशाची पूजा करायला पाहिजे. त्यावर गणेशजींनी उत्तर दिले, हिमालय नंदानी वर सांगितल्याप्रमाणे अघान म्हणजेच मार्गशीर्षामध्ये गजानन नावाच्या गणेशाची पूजा आवश्यक आहे. पूजेनंतर अर्घ्य द्यावे. दिवसभर उपवास करून पूजा केल्यानंतर ब्राह्मणांना जव, तीळ, तांदूळ खायला घालून साखर आणि तुपाचा शकला करून हवन करावे. जर त्याने ते पूर्ण केले तर तो आपल्या शत्रूला वश करेल. प्राचीन काळातील एक कथा आहे. प्राचीन काळी त्रेतायुगात दशरथ नावाचा एक महान राजा होता. त्या राजाला शिकारीची आवड होती. एकदा नकळत त्याने श्रवणकुमार नावाच्या ब्राह्मणाची शिकार केली. त्या ब्राह्मणाच्या आंधळ्या मातापित्यांनी राजाला शाप दिला की जसे आपण आपल्या मुलाच्या शोकाने मरत आहोत त्याचप्रमाणे आपणही पुत्राच्या शोकाने मरणार आहोत. यामुळे राजाला खूप काळजी वाटली. त्यांनी पुत्रेष्टी यत्न केला. परिणामी जगदीश्वरांनी रामाच्या रूपात अवतार घेतला. भगवती लक्ष्मीने जानकीचा अवतार घेतला. ही कथा आपल्या सर्वांना माहीतच आहे. वडिलांची परवानगी मिळाल्यानंतर भगवान राम, सीता आणि लक्ष्मण यांच्यासह वनात गेले, जेथे त्यांनी खर, दूषण इत्यादी अनेक राक्षस आणि राक्षसांचा वध केला. याचा राग येऊन रावणाने सीताजींचे अपहरण केले. सीताजींच्या शोधात भगवान राम पंचवटी सोडून ऋष्यमुख पर्वतावर पोहोचले आणि सुग्रीवाशी मैत्री केली. त्यानंतर हनुमान आणि वानर सीतेचा शोध घेण्यासाठी निघाले. शोध घेत असताना गिधाड राजा संपत्ती या माकडांना दिसला. या माकडांना पाहून संपत्तीने विचारले, कोण आहेत? तू या जंगलात कसा आलास? तुला कोणी पाठवले? तू इथे कसा आलास? संपत्तीचे म्हणणे ऐकून वानरांनी उत्तर दिले की दशरथ नंदन रामजी विष्णूचे अवतार आहेत. सीता आणि लक्ष्मणासह दंडक वनात आले आहेत. तेथे त्यांची पत्नी सीताजींचे अपहरण करण्यात आले आहे. अरे मित्रा, आम्हाला माहीत नाही की सीता कुठे आहे. त्यांचे म्हणणे ऐकून संपत्ती म्हणाले की रामचंद्राचे सेवक असल्याने तुम्ही सर्व आमचे मित्र आहात. ज्या व्यक्तीने जानकीजींचे अपहरण केले आहेत आणि ती कुठे आहे हे मला माहीत आहे. माझा धाकटा भाऊ जटायू याने सीताजींसाठी प्राण गमावले आहेत. इथून थोड्याच अंतरावर समुद्र आहे आणि समुद्राच्या पलीकडे राक्षसांचे शहर आहे. अशोक वृक्षाखाली सीताजी बसल्या आहेत. मी अजूनही सीताजींचे रावणाने अपहरण केलेले पाहू शकतो. मी तुम्हाला सत्य सांगतो की हनुमानजी सर्व माकडांमध्ये सर्वार्थ शक्तिशाली आहेत. त्यामुळे त्यांनी तिथे जावे. केवळ हनुमानजी आपल्या पराक्रमाने समुद्र पार करू शकतात. हे काम इतर कोणीही करण्यास सक्षम नाही. संपत्तीचे म्हणणे ऐकून हनुमानजींनी विचारले, हे संपत्ती, हा विशाल सागर मी कसा पार करू? जेव्हा आपली सर्व माकडे पार करू शकत नाहीत तेव्हा मी एकटा कसा पार करू? हनुमानजींचे म्हणणे ऐकून संपत्तीने उत्तर दिले, हे मित्रा, गणेश चतुर्थीचे व्रत कर, जे संकटाचा नाश करणारे आहेत. त्या व्रताच्या प्रभावाने तुम्ही क्षणार्धात सागर पार कराल. संपत्तीच्या आज्ञेवरून हनुमानजींनी संकट चतुर्थीचे सर्वोत्तम व्रत पाळले. हे देवी, या प्रभावामुळे हनुमानजींनी क्षणार्धात समुद्र पार केला. या जगात संकष्ट चतुर्थीसारखे दुसरे उपवास नाही. श्रीकृष्णजी म्हणतात की महाराज युधिष्ठिर, तुम्हीही हे व्रत करा. या व्रताच्या प्रभावाने तुम्ही क्षणार्धात तुमच्या शत्रूंवर विजय मिळवाल आणि संपूर्ण राज्याचे स्वामी व्हाल. भगवान श्रीकृष्णाचे म्हणणे ऐकून युधिष्ठिराने गणेश चतुर्थीचे व्रत केले. या व्रताच्या प्रभावाने तो आपल्या शत्रूंचा पराभव करून राज्याचा अधिपती झाला. मार्गशीर्ष महिन्यातील गणेश चतुर्थीचे व्रत आणि पूजा पद्धती ऐकूया. सकाळी उठून तुमची दिनचर्या पूर्ण करावी. शुद्ध होऊन स्वच्छ कपडे घालून श्री गणेशाची पंचोपचार पद्धतीने पूजा करावी. यानंतर हातात पाणी आणि दुर्वा घेऊन
मनातल्या मनात श्री गणेशाचे ध्यान करून व्रताचा संकल्प करावा. मम सर्व कर्मसिद्धये सिद्धी विनायक पूजनमहं करिष्ये. म्हणजेच माझ्या सर्व कर्माच्या सिद्धीसाठी मी सिद्धिविनायकाची पूजा करीन. आता कलश पाण्याने भरून त्यात थोडे गंगाजल घालावे. कलशात दुर्वा, नाणी, संपूर्ण हळद ठेवावी. त्यानंतर कलशाचे तोंड लाल कापडाने बांधावे. कलशावर गणेश मूर्तीची स्थापना करावी. दिवसभर श्री गणेशजींच्या मंत्राचा जयघोष करावा. संध्याकाळी पुन्हा जमत असल्यास आंघोळ करून आरती करून मोदकांचा नैवेद्य दाखवावा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.